माणसाचा उद्धार होतो. आपले मुलं आपला उद्धार नाही करू शकत. स्वतःचा उद्धार हा स्वतःच करावा लागतो. आत्मदेवा एवढं दुःखी होऊ नको. पण आत्मदेव म्हटलं, महाराज तुमचं गंज खरं आहे, सगळं ऐकलं तुमचं मी, पण मला एखादा तरी पुत्र पाहिजे अशी माझी इच्छा आहे. अपुत्रस्य गतीर नसते. मला पुत्र नसेल, लोक मला नाव ठेवतील, माझ्याकडे पाहत नाही. मग वंशवृद्धीसाठी मला पुत्र हवा. अरे वंशवृद्धीसाठी सत्कर्म कर ना, पुत्राची काय गरज आहे? बरं इच्छा आहे ना तुझी, ठीक आहे. आत्मदेवाला महात्म्याने सल्ला काही पटला नाही. तो म्हणाला, महाराज पुत्र सुखाचा अनुभव तुम्हा संन्यासाला काय राहणारे म्हटले. तुम्ही भगवे कपडे घातले, तुम्हाला काय म्हटले, तुमचे सगळेच आहे, याचा आनंद आम्हाला उपभोगायचा आहे. आत्मदेवाला तो मानवला नाही. महात्म्याला दया आली. त्याने आत्मदेवाला एक फळ दिलं. म्हटले, आत्मदेवा हे फळ घरी घेऊन जा आणि तुझ्या पत्नीला म्हणजे धुंदुलीला खाण्यासाठी दे, तुला पुत्र प्राप्त होईल. आत्मदेवाला आनंद झाला. त्यांनी साधूचं दर्शन घेतलं, नदीचं स्नान केलं आणि महात्म्यानं दिलेलं फळ आत्मदेव घरी घेऊन गेला. गेल्या गेल्या बरोबर बायकोला भेटला. हे ऐकलं का, ऐकलं का? पळत आली. काय झालं? अगं म्हटले, आनंद झाला. कशाचा आनंद झाला? एक महात्मा मला नदी तीरी भेटला, मी दुःख व्यक्त केलं आणि त्या महात्म्याने मला संतान नाही म्हणून मी दुःख प्रगट केलं. त्या महात्म्याने अशी कृपा केली. म्हणजे काय कृपा केली? मला हे फळ दिलं. म्हणजे याचं काय करायचं? म्हटले, धुंदुली हे फळ तू खा, आपल्याला पुत्र होईल, संतान प्राप्त होईल. पण तिचा काही विश्वास नव्हता, ती क्रूर होती. म्हणजे असे फळं खाऊन पुढे मुलं होत असतात का? अगं एवढे दिवस झाले आपली इच्छा आहे एखादं संतान पाहिजे, हे फळ खावं लागेल तुला, घे म्हणते फळ. धुंदुलीनं फळ घेतलं बापू, आणि फळ घेऊन ती तिच्या घरात गेली आणि विचार करू लागली, काय करू म्हटले फळ खाऊन. जर मी फळ खाल्लं, 9 महिने 9 दिवस त्या पोराचं भार मला सोसावं लागेल. किती दुःख असतं ते. हे खाऊ नका, ते खाऊ नका, असं करा तसं करा, हे मला काही जमणार नाही, मला काही या भानगडीत पडायचं नाही. तिने ही सगळी गंमत तिच्या बहिणीला सांगितली. म्हटले, ताईडे हे बघ, माझ्या नवऱ्याने असं असं फळ दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितले फळ खाल्लं की तुला पुत्र होईल, आणि तुला पुत्र झाला की आपल्या वंशाचा वृद्धी होईल, पण मला हे फळ खायचं नाही. बहीण म्हटली, एक काम कर ना, मी आता प्रसूत होणारच आहे काही दिवसांनी, फक्त तू गर्भवती असल्याचं नाटक कर आणि मला काही झालं तर मी तुला देऊन टाकेल. म्हटले, मला 4-5 आहे, आता काही मला गरज नाही. म्हणजे असं, म्हणजे फळाचं काय करू? म्हटले, दे वासरा गाईला खाऊ घाल. खाऊच नको म्हटलं. तिनं ते फळ गोठ्यामध्ये असणाऱ्या गाईला खाऊ घातलं आणि गर्भवती असण्याचं काय केलं? नाटक केलं. इकडं आत्मदेव आनंदित झाला की आता आमच्या वंशाचा वृद्धी होणार, पुत्र जन्माला येणार, याचा आनंद होता. जसे जसे दिवस भरत गेले तसा तसा आत्मदेवाचा आनंद वाढत गेला. बायकोनं नाटक केलं आणि तिकडं बहिणीला मुलगा झाला आणि तो मुलगा माझा म्हणून ती धुंदुली घरी घेऊन आली. तिकडं बहिणीलाही मुलगा झाला आणि इकडं गाईला दिलेलं जे फळ होतं ना, त्या गोठ्यामध्ये गाईला सुद्धा वासरू झालं, पण त्याचे कान होते वासरासारखे आणि मुख होतं मनुष्य आकार. हा बहिणीचा आणलेला माझा म्हणून धुंदुलीनं त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी, आणि जो
गायीच्या फळाने झाला होता, गायीला झाला म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. हे दोन्ही मुलं, गायीचा मुलगा गोकर्ण त्यांचाच आणि बहिणीचा आणलेला धुंदुकारी. लहानचे मोठे होऊ लागले, रांगता रांगता पळायला लागले, खेळायला लागले आणि हळूहळू हळू खोड्या करायला लागले पोरं. पण हा धुंदुलीचा वाईट प्रवृत्ती असली ना, चांगले संतान, चांगले मुलं घरामध्ये जन्माला येण्यासाठी मातेची पुण्य असावी लागते, हे लक्षात ठेवा. नामदेव महाराज म्हटलेलं आहे की धन्य त्याची माय प्रसवली, प्रसवली तया कुळाचा उद्धार, आणि तो तरी निर्धार नामा म्हणे. मातेलाच धन्यता दिलेली आहे. बाळावर खरे संस्कार घालण्याचं काम हे आईचं आहे. म्हणून चांगले मुलं घरात जन्माला घडवणं, आणि चांगले मुलं जन्माला आले ना तर सहज म्हणतो की काय मुलं जन्माला आले, आईचे कुस धन्य म्हटले. वाम मुलं जन्माला आले लोक नावं ठेवतात. त्या धुंदुकारीनं हा भावाचा बहिणीचा मुलगा आणला आणि तो वाम निघाला. नको नको ते काम करायला लागला, चोऱ्या करायला लागला, खोटं बोलायला लागला. आणि हा साधून दिलेलं जे फळ होतं ना गोकर्ण, तो आत्मदेवासोबत पूजा करायला लागला, पाठ करायला लागला. एक दुर्जन झाला, एक सज्जन झाला. असं करता 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 हा धुंदुकारी गोकर्ण मोठे झाले आणि हा धुंदुकारी चोऱ्या माऱ्या करायला लागला, डाके टाकायला लागला. एवढंच नाही, हा धुंदुकारी म्हणतात वेश्याच्या संघात सुद्धा गेला. गोकर्ण हा सज्जन झाला, पूजा करायला लागला आणि धुंदुकारी व्याभिचारी झाला. कारण की आईचे विचार तसे होते ना. जरी बहिणीचा आणला होता पण इकडे वाढला कोणा,